जय महाराष्ट्र. मी एक महाराष्ट्र सैनिक. आज आपण बोलणार आहे की प्रत्येक प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र असलं पाहिजे. प्रत्येक प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र असलं पाहिजे. ही सरकारकडे विनंती की प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र लवकरात लवकर चालू करावे. लहान मुलं आजारी पडतायत, अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे. लहान मुलं आजारी पडण्याचं अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं. प्रत्येक शाळेत प्राथमिक केंद्र, जसं स्टाफ रूम असतं शिक्षकांसाठी, जसं स्टाफ रूम असतं ना, तसं प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जे आजारी पडतायत त्यांच्यासाठी एक आरोग्य केंद्र असलं पाहिजे. आरोग्य केंद्र असलंच पाहिजे. सर्दी, खोकला, ताप इत्यादी औषधं, इत्यादी प्रकारचे औषधं पाहिजे. सर्दीचे, खोकल्याचे, तापाचे. हे महत्वाचं आहे. सरकारकडे एवढीच विनंती आहे की हे लवकरात लवकर करावं. लहान मुलं आजारी पडतायत. अत्यंत वातावरणाची स्थिती अत्यंत बिकट आहे. प्रदूषणामुळे अत्यंत वातावरण स्थिती बिकट चाललेली आहे. लहान मुलांवर त्याचे परिणाम होत आहेत. लहान मुलं आजारी पडतायत. आणि एका मनसैनिकाची विनंती आहे की सरकारने याच्याकडे लक्षपूर्वक पाहावं. सरकारने याच्याकडे लक्षपूर्वक पाहावं. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती आहे की प्रत्येक प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र चालू करा. लहान मुलांना खूप त्रास होतो. जर त्यांना वेळेच्या वेळी जर उपचार मिळाले ना, त्यांची शाळा बुडणार नाहीत. आजारी पडतायत. खेळाच्या तासाला खेळताना दुखापत पडतायत. लहान मुलं खेळतं वय पडतात, त्यांना दुःख होतात. त्यासाठी प्रत्येक शाळेत का आरोग्य केंद्र पाहिजे. ही माननीय देवेंद्र फडणवीस विनंती आहे की लवकरात लवकर आरोग्य केंद्र चालू करावं. स्टाफ रूम मध्ये ही सोय करावी. एक खोली, स्वतंत्र खोली असावी. स्टाफ रूम मध्येच एक स्वतंत्र खोली असावी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मनसैनिकांनो कमेंट मध्ये सांगा. पाहिजे हे प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र पाहिजेच. ही काळाची गरज आहे. फक्त मराठी शाळेत नव्हे तर हायस्कूल पर्यंत, 10वी ते 12वी पर्यंत, 1ली ते 10वी या वर्गापर्यंत पाहिजे. आणि फक्त सरकारी शाळेला लागू नाही, प्रायव्हेट शाळेला पण लागू झालं पाहिजे. शाळेत इतकी परिस्थिती बिकट चालू आहे की आजारी पडतात पोरं. सर्दी, खोकला, ताप, कुठं गुडघ्याला लागणं, कुठं याला लागणं, पडात यात, डोक्याला मार लागतो, गुडघ्याला मार लागतो. आणि शिक्षक लोक त्यांना सुट्टी पण देत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती. सरकारकडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर ते पूर्ण करावं. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. एका महाराष्ट्र सैनिकाची मागणी. नाहीतर हाच महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरणार. हाच महाराष्ट्र सैनिक आज उद्या रस्त्यावर उतरेल. पुढच्या काळात जर नाही केलं तर हा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आणि मग महाराष्ट्र सैनिकाची किंमत कळेल. फक्त लहान मुलांसाठी सरकार जे महिलांना 1,500 रुपये देत आहे ना फुकाट, हे फुकाट देऊ नका. पण त्या लहान बहिणींच्या, जे लाडकी बहिणी ना, त्यांची मुलांची सुरक्षेसाठी हे करा. लाडक्या बहिणींच्या मुलांच्या सुरक्षेसाठी प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्र चालू करा. ही विनंती आहे सरकारकडे. धन्यवाद. व्हिडिओ इथेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.